नमस्कार. तर आज आपण दूध व्यवसाय आणि त्यावरचे घरगुती उपाय यामध्ये आज आपण पाहणार आहोत की कॅल्शियमसाठी किंवा दूध वाढीसाठी चुन्याची निवळी. व्हिडिओ पूर्णपणे नक्की बघा मित्रांनो आणि व्हिडिओ शेअर करायला मात्र अजिबात मला काय काय वस्तू लागणार ते पहिल्यांदा सांगतो. तर हे मातीचं गाडगं आहे. मातीचं गाडगं अशा प्रकारे घ्यायचं आहे. बाकीच्या भांड्यात तुम्ही करू शकता. आपण मातीच्या गाडग्यामध्ये केलेले 1 नंबर म्हणून आपण हे मातीचं गाडगं याचा रिझल्ट 1 नंबर मिळणार आहे. त्यासाठी आपण मातीचं गाडगं घेतलेलं आहे. आणि जो आपल्याला चुना मिळतो मार्केटमध्ये तो चुना आपण इथं आणलेला आहे. हे खडी चुना वापरला चालतो. यात आपण पावडर आणलेली आहे. खडी चुना किंवा पावडर काय तुमच्याकडे उपलब्ध येईल ते तुम्ही वापरू शकता. आणि एक अशा प्रकारे वगराळ असू शकतं की म्हणजे ते ढवळण्यासाठी आपल्याला वापरण्यासाठी लागणार आहे. तर काय करायचं आहे मित्रांनो, एक 10 लिटर पाणी अशा प्रकारे आपण 10 लिटर पाणी घेतलेलं आहे. तर हे 10 लिटर पाणी या माडग्यामध्ये ओतायचं. हा गाडग्यामध्ये ओतलेला आहे. त्यामध्ये हा चुना 1 किलो घेतलेला आहे. हा चुना त्यामध्ये घालायचा आहे. ही चुन्याची पावडर आहे मित्रांनो. खडी चुना घेतला तरी पण 1 नंबरचा आहे. आपल्याला खडी चुना मिळाला नाही मार्केटमध्ये, मग आपण ही चुन्याची पावडर घेतलेली आहे. तर अशा 1 किलो चुना आपण घातलेला आहे आणि अशा प्रकारे व्यवस्थित ते ढवळून घ्यायचं आहे. ढवळण्यासाठी उपयोगासाठी म्हणताना आपण हे वगराळ वापरलेला आहे मित्रांनो. नंतर काय करायचं मित्रांनो, हे असंच ठेवून द्यायचं आहे. आणि ज्यावेळी ते आता त्याचं काय होणार आहे, जो चुना असतो तो खाली राहणार आहे आणि जी चुन्याची निवळी ती वर राहणार आहे. मग तुम्ही प्रत्येक जनावराला ज्यावेळी तुम्ही खाद्य देता ते खाद्याच्या वेळी प्रत्येक जनावराला एक माप जेवढं एक माप करायचं आहे रेग्युलरमध्ये, म्हणजे 1 कपर आपण चहा प्यायचा जो कप असतो त्या कपाने 1 कपभर ते प्रत्येक जणाला खाद्यातून रोजच्या रोज द्यायचं. आणि ज्यावेळी जेवढं तुम्ही रोज त्यातून काढणार आहे तेवढं पूर्ण त्यात पाणी भरून ठेवायचं. अशा प्रकारे त्याची निवळी हा प्रयोग केलेला आहे दीपक कोटगरे साहेबांच्या सल्ल्यानुसार. तर आपण आजपासून आपल्या जनावरांसाठी वापरायला चालू करणार आहोत. तर याचा रिझल्ट आपण लवकरच आपल्याला दुसऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत मित्रांनो. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करा. आणि जर का तुम्ही आपल्या पेजला अजून फॉलो केलं नसेल तर आपल्या पेजला फॉलो करायला मात्र अजिबात विसरू नका मित्रांनो.